या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजच्या आपल्या कॉफी विथ रिंगण या कार्यक्रमामध्ये, या भागामध्ये आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे नारी शक्ती वंदन कायदा, जो की 17 एप्रिलला लोकसभेमध्ये पुन्हा सादर झाला होता. तो फेटाळला गेला. त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र असेल, देश असेल, सर्व देशभरामध्ये आंदोलन करते आणि रस्त्यावरील लोकांच्या समोर जाऊन विरोधकांनी देशातल्या महिलांवर अन्याय केला अशा प्रकारचा आरोप करते. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या तथा लातूर महापालिकेच्या नूतन नगरसेविका सन्माननीय प्रेरणाताई होनराव. प्रेरणाताई, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. एका महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तो विषय आहे नारी शक्ती वंदन. महाराष्ट्रात, देशात सर्वत्र तुमच्या पक्षाचे मोर्चे चालू आहेत, पत्रकार परिषदा चालू आहेत. त्यामध्ये तुम्ही काँग्रेसवर आरोप करताय, सातत्याने विरोधकांवर आरोप करताय, महाविकास आघाडीवर आरोप करताय की या लोकांच्या विरोधामुळं हे बिल मंजूर होऊ शकला नाही आणि त्यामुळं देशातल्या महिलांवर खूप मोठा अन्याय झालाय. अशा पद्धतीची सध्या तुमची भूमिका आहे. मी एक तारीख आपल्याला सांगतो सुरुवातीलाच की 20 सप्टेंबर 2023 या दिवशी लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन कायदा संमत झाला होता का नाही? झाला होता. मग दर 20 सप्टेंबर 2023 लाच हा कायदा मंजूर झाला असेल, देशातल्या सर्व विरोधकांनी त्याला एकमतानं पाठिंबा दिला असेल, तर तोच कायदा पुन्हा 2026च्या 17 सप्टेंबरला आणण्याची आवश्यकता काय होती? 17 एप्रिलला आणण्याची आवश्यकता काय होती? रिंगण लाईव्हच्या माध्यमातून कॉफी विथ रिंगण मला मनापासून आनंद होतोय आणि तुम्ही अतिशय छान विषयाला घेऊन आत्ताच्या क्षणी ज्वलंत आणि अत्यंत महत्वाचा, या देशातल्या मूलभूत विषयांपैकी एक विषय, या विषयाला घेऊन आपण मी आले आपल्यामध्ये. मनापासून मला आनंद होतोय. आपण आता सांगितल्याप्रमाणे 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झालं होतं. या अधिनियमामध्ये असं होतं की महिलांना 33% आरक्षण मिळणार. ते लगेचच नाही, तर सेन्सस ज्यावेळी होईल, जनगणना ज्यावेळी होईल आणि त्यानंतर डिलिमिटेशन झाल्यानंतर 33% आरक्षण हे करेक्ट. म्हणजे तुमच्या सरकारने हे बिल जेव्हा पास झालं किंवा जेव्हा पास करायचं होतं राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये, सांगितलं की हे विधेयक पास झाल्याच्या नंतर पहिल्यांदा देशभरामध्ये जनगणना होईल. जनगणनेचे आकडे हातात आल्यानंतर परिसीमन पूर्णपणाने होईल. मतदारसंघाची, लोकसभा मतदारसंघाची फेररचना होईल आणि त्यानंतर 33% आरक्षण हे हा जो कायदा आहे हा लागू केला जाईल, असं तुम्हीच म्हटलं होतं. पुन्हा का आणलं ते बिल? या विषयामध्ये अधोरेखित करण्यासारखा मुद्दा हा आहे. 2023 सप्टेंबर जेव्हा हे अधिनियम, हे बिल पारित झालं, आपल्याला 2021 मध्ये जनगणना आपली यावेळी सुरू होणं अपेक्षित होतं. पण आपण त्या काळामध्ये कोविड सारख्या जागतिक महामारीतनं सगळं जग चाललं होतं आणि त्यावेळी आपल्या समोरचे प्रश्न, समस्या गंभीर होत्या. आपण त्यावेळी जनगणना करू शकलो नाही सुरू. सप्टेंबरच्या नंतर 2024 मध्ये इलेक्शन होते आणि ते सगळे झाले, आपण बघितलं. आता ज्यावेळी सरकार स्थिर स्थावर चालतंय त्यावेळी एकंदरच मागे पडलेली जनगणना आणि मग त्या कारणाने त्याचा इम्पॅक्ट महिला आरक्षणावरती होऊन महिलांचं आरक्षण 2029 ला मिळण्याच्या ऐवजी एकंदर वेळेची असलेली तफावत ते 2034 ला जाण्याच्या ऐवजी 2029 लाच ते लागू व्हावं. आणि मग ते लागू करायचं असेल तर या अधिनियमामध्ये असलेल्या ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये विषय तोच आहे, त्याच्यात दुरुस्ती करायची, अमेंडमेंट करायचं. असं अमेंडमेंट करायचंय की अमेंडमेंट असं करायचं की ज्याच्यामध्ये जनगणना ही बेसिक मानली जाईल आणि परिसीमन ही बेस मानलं जाईल आणि त्याच्याच आधारावरती 2011 महिलांना 33% आरक्षण. 2011ची जनगणना आणि देशामध्ये जनगणना चालू आहे सध्या. देशाच्या गृहमंत्र्याने लोकसभेमध्ये सांगितलंय की देशामध्ये घरं मोजण्याचं काम सध्या सुरू आहे
मग ही जनगणना 2026 ला आता सुरू असलेली जनगणना 27 पर्यंत किंवा फार तर 28 एंड पर्यंत पुढे होऊ शकली असती आणि त्यानंतर जेव्हा देशभरातली जनगणना होते त्यावेळेस देशातले सगळे आकडे, लोकसंख्या, जातनिहाय जनगणना जी आहे हे सगळं समोर आलं असतं आणि तुम्ही एकाच दिवसामध्ये पुन्हा तातडीने आरक्षण लागू केलं असतं. मला वाटतं हे फार ETC मुद्दे, बेसिक मुद्दा याच्यातला काय basic आहे? आपल्याला महिलांना 33% आरक्षण 2024 ला का नाही दिलं? 2023 ला मंजूर झालं होतं ना, 24 ला द्यायचं ना, मग कशाला करायचं? मुळात हे प्रश्नच चुकीचे आहेत. कसे प्रश्न चुकीचे आहेत? चुकीचे प्रश्न कसे आहेत? या कारणासाठी कसे आहेत आहेत? की तुम्ही सेन्सस करणार आणि त्यानंतर डिलिमिटेशन नंतर महिलांना 33% आरक्षण जे मिळणार तुम्ही हे म्हणणार. ज्यावेळी ठरलं परिस्थितीजन्य कोविड सारखी महामारी कोणी ठरवून आणलेली नव्हती, ती जागतिक महामारी होती. सगळं जग आर्थिक संकटांमध्ये होतं. भारतही बऱ्याच वेगवेगळ्या समस्यांमधून पुढे जात होता. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण कोविड सारख्या महामारीमध्ये सुद्धा अतिशय सुदृढपणे देशाला पुढे घेऊन जाऊ शकलो. या सगळ्या विषयांमध्ये मागे पडलेली जनगणना आता त्या जनगणनेसाठी 2029 मध्ये माता भगिनींचा हा 33% आरक्षणाचा विषय मागे पडू नये, या समाजात राहणाऱ्या सामान्य भगिनीला जी लोकप्रतिनिधी होऊ शकते तिला 2034 ची वाट पाहायला लागू नये, यासाठी 17 एप्रिलला असं वाटलं होतं आम्हाला की या 2026 ला की या देशामध्ये एक ऐतिहासिक क्षण सगळ्यांना पाहायला मिळेल आणि माता भगिनींना त्यांचा हक्क, जी या देशाची आधी आबादी आहे त्या 50% लोकसंख्येला या देशामध्ये लोकप्रतिनिधी 33% जागांवरती होण्याची संधी मिळेल. आणि आदरणीय मोदीजींनी कायमस्वरूपी 2014 पासून आपण बघतो ते प्रधानमंत्री झाले तेव्हापासनं समाजातल्या शेवटच्या महिलेपर्यंत ते समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरांमध्ये काम करणारी महिला यांच्यासाठी कायमस्वरूपी मोदीजी विकासाच्या मुद्द्यांवरती प्रयत्नशील राहिलेत. मग तुम्ही त्यांचा जनधन अकाउंटचा सुद्धा एक सुरू केलेला अकाउंटचा विषय घ्या, जो नाही या विषयाला घेऊन आज 33% आरक्षणापर्यंत आम्ही 2026 मध्ये आलो. मला आपल्याला विचारायचंय, सत्ताधारी असू दे विरोधी पक्ष असू दे, ठीक आहे, तुमच्या भावना महिलांना आरक्षण देण्याच्या आहेत, बरोबर? म्हणून मग 2026 मध्ये आलेल्या बिलाचा विरोध करण्याची आवश्यकता तुम्हाला काय होती? तुमची अडचण काय होती? तुमची अडचण अशी होती विरोधकांची अडचण ही होती की 2023 मध्ये त्याच अटी नियमांनी जे बिल तुम्ही पारित केलं ते 2026 मध्ये तुम्हाला अडचणीचे का वाटायला लागले? त्याच्यात आणि याच्यात बदल काहीच नव्हता. फक्त 2011चं सेन्सस जे ऍडजसेंट लगतचं जे सेन्सस होतं, जी जनगणना होती, त्याचा आधार घेतला तर अडचण काय आहे? आज या भारतामध्ये एक लोकसभा 60,000 लोकांना रिप्रेझेंट करणारी आहे, तर एक लोकसभा 40 ते 42 लाख लोकांना रिप्रेझेंट करणारी आहे. मग आपल्याला जर सरकारला वाटतंय की एक व्यक्ती एक मत, त्याचं मूल्य जे आहे ते त्याला योग्य पद्धतीने मिळालं पाहिजे, त्या रेशोमध्ये लोकप्रतिनिधी असले पाहिजेत, परिसीमन झालं पाहिजे, जागा वाढल्या पाहिजेत, 543च्या 850 झाल्या पाहिजेत, या देशातल्या प्रत्येक राज्याला उत्तम रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, SC STच्या सीट्स याच्या बरोबरीने वाढणार आहेत आणि 33% महिलांना आरक्षण मिळणार आहे. नंबर ऑफ महिला या फक्त भाजपच्या नाही, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये 33% महिलांना इलेक्शन काय सांगतो जरा सांगा, कायदा काय सांगतो जरा सांगा. माफ करा, आपण भारतीय जनता पार्टीच्या नेते आहेत, आपण कायद्याच्या बाहेर बोलताय. माझ्याकडे मी बोलणार आहे, मी तुम्हाला संधी दिली आहे, पण संविधानाला काय सांगतं की तुम्हाला जर अशा पद्धतीनं लोकसभेमध्ये जागा वाढवायची असतील तर त्याचा एक नियम आहे का नाही नियम, की पहिल्यांदा पूर्णपणाने जनगणना झाली पाहिजे, लोकसंख्या देशभरातली काय आहे ती एकदा निश्चित केली पाहिजे, त्याच पद्धतीनं पुढे लोकसभेच्या जागा वाढवल्या पाहिजे. हे संविधान सांगतंय का नाही? तुम्ही सारखं लोकांची दिशाभूल करताय, गप्पा मारताय, खोटं बोलताय आणि वारंवार लोकांना 2023 साली या देशातल्या सर्व विरोधकांनी या बिलाला पाठिंबा दिला आणि देशाच्या संसदेमध्ये 33% महिला आल्या पाहिजेत या भावनेला त्यांनी संमती दिली. तुम्ही 2024 मध्ये हा कायदा अंमलात आणला नाही,
तुम्हाला भीती वाटली, तुम्ही का नाही दिले? तुम्ही का? 2024 मध्ये आता मला वाटतंय की आपल्या माध्यमातून वेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. बोला, कुठला वेगळा झाला? तुम्हाला आतापर्यंत आपलं जे डिस्कशन झालं ते कायद्याला धरून आणि त्या बिलाला धरून आता कायदा सोडलाय मी, कायद्याला धरून आणि त्या बिलाला मी तेच विचारते तुम्हाला. 2024 मध्ये ते इम्प्लिमेंट होऊ का झालं नाही? आपण जे म्हणताय का झालं नाही? ते हा. कसं काय कायद्यावर आधारित आहे ते मला सांगा. कोणतं? तुम्ही जर 23 ला बिल पास केले पूर्ण, नाही, ते कसं काय 2024 ला इम्प्लिमेंट होऊ शकत होतं? अहो तुम्ही आहे तर 243 543 मध्ये तुम्ही तुम्हाला 33% जीव असेल ना. 2023चं बिल हे 2024 मध्ये इम्प्लिमेंट होणार होतं असं कोण सांगितलं? त्याचा आधार काय आहे? तुमच्या गृहमंत्र्यांनी संस्थे नाही तो 24 ला ते लागू होणार होतं असा माझा आरोप नाही आहे. मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे की तुम्हाला एवढी घाईच होती, घाई नाही, 543 मध्ये का नाही केली? घाईचा विषय नाही. बर ठीक आहे, आता तुम्हाला महिलांचाच मुद्दा मूळ आहे. मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. मूळ मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. विरोधकांनी याला फक्त फाटे फोडण्याचं काम केलंय. ठीक आहे. हा म्हणजे मला नाही, विरोधक तर ते वेडपटच आहेत. तुम्ही बोला. त्यांनी फाटे फोडण्याचं काम असं तेच केलंय. करतात आपण बघितलं काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधीजी लोकसभेमध्ये आले. माझ्यासारख्या करोडो महिलांना असं वाटत होतं की ते महिला आरक्षण बिलाच्या विषयी काहीतरी बोलतील, त्यांचं मत व्यक्त करतील. त्यांनी त्यांची लहानपणीची गोष्ट सांगितली, सगळ्या जगाने ऐकली. त्यांचा लहानपणीचा ट्रॉमा, त्यांच्या आजीने त्यांना सांगितलेल्या गोष्टी, त्यांनी छान गोष्ट सांगितली, ती सगळ्यांनी ऐकली. आम्हाला असं वाटलं होतं की ते महिला आरक्षणाविषयी बोलतील, पण त्यांनी भ्रमनिरास केला. त्याच्यानंतर त्यांच्या म्हणजे हे विधेयक पारित करत असताना माझ्या माहितीप्रमाणे साधारण 80 ते 85 महिला खासदारांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. ज्यांच्या मनात प्रश्न होते त्यांनी प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, त्याच्यावरती एक हेल्दी डिस्कशन झालं. हे बिल पारित होत असताना सगळ्यांना बोलण्याचा संधी, महिलांना तर सगळ्यात जास्त संधी मिळाली बोलण्याची. महाराष्ट्रामधनं मी बघितलं प्रतिभाताई धानोरकर त्या ठिकाणी बोलल्या. त्यांचं भाषण आहे की मी आहे, माझ्या शेजारी वर्षाताई गायकवाड आहेत, आम्हाला महिला आरक्षण नको, आम्ही पुरुषांच्या विरोधात निवडणूक लढून आलेल्या आहोत, आम्हाला महिला आरक्षणाची काही आवश्यकता नाही. हे जबाबदार काँग्रेसच्या महिला खासदारांनी दिलेलं वक्तव्य. मी ज्या महिला खासदारांचं बोलणं ऐकलं, त्यांच्या घरातनं कोणी ना कोणी घराणेशाहीतनं त्यांना जन्मतःच आरक्षण त्यांच्या घरात मिळालेलं होतं. विषय काय सांगते? विरोधाची भूमिका का? विरोधाची भूमिका जर तर किंतु परंतु याला काही अधिकार, याला अर्थच नाहीये. तुम्हाला महिलांना 33% आरक्षण देण्याची संधी 2026 17 एप्रिलला जर निर्माण झालेली आहे आणि तुमच्या मनामध्ये महिलांना आरक्षण देण्यासाठीची एक स्पष्ट भूमिका आहे, तर अशा वेळी विरोधी पक्ष असू दे, सत्ताधारी असू दे, सगळ्यांनी पारित करणं. लोकसभेमध्ये दिनांक 20 सप्टेंबरला सायंकाळी रात्री उशिरा तुमच्या पक्षाचे नेते सन्माननीय अमित शहा साहेब आणि सन्माननीय मुख्य प्रधानमंत्री महोदय हे बिल पास झाल्यानंतर सर्व खासदारांचं, सर्व पक्षाचं अभिनंदन करतात आणि अभिनंदनाच्या भाषणामध्ये असं सांगतात की यानंतर आता पहिल्यांदा जनगणना होईल, जनगणनेनंतर परिष्यमन होईल, परिष्यमनाच्या नंतर हा कायदा पूर्ण अंमलात येईल आणि देशभरामध्ये महिलांना आरक्षण मिळेल. हा का बदललं? हे अचानकपणे बदललं का? कशासाठी बदललं? 2029 लाच महिलांना 33% आरक्षण मिळावं आणि त्याला विरोध नाही, पक्ष काँग्रेसचा विरोध नाही किंवा विरोधकाचा विरोध नाही. आम्ही पण भाषण ऐकलीत. तुम्ही सुरुवातीला केलेल्या, तुमच्या सुरुवातीला केलेल्या विधानामध्ये तुम्ही अचानक बदल काय केला? अचानक बदल नाहीये हा. कसं आहे? या 2029 मध्येच महिलांना प्रतिनिधित्व मिळावं हे ड्युरेशन जे सेन्सस साठी, जनगणनेसाठी लागणार आहे, परिसीमन होण्यासाठीच जे लागणार आहे, त्याच्या 2029 ची संधी महिलांची जाऊ नये, त्यांना हे आरक्षण मिळावं आणि परिसीमनाच्या बरोबरीने जागा वाढीमध्ये 33% आरक्षण महिलांना मिळावं. हा साधा सरळ महिला आरक्षणाच्या या विधेयकाच्या सोबत परिसीमन विधेयक एकत्र का जोडलं? तुम्हाला 2 विषय आहेत ना? ते आधीपासूनच होतं. काय आधीपासून होतं? कसं आधीपासून? 2023च्या बिलामध्ये वेगवेगळे विषय आहेत. 2023चं बिल आणि 2000 तुम्ही खोटं बोलून माझी विनंती आहे, मला तुम्ही एक सांगा. 2 वेगळे विषय आहेत. 2023चं बिल
आणि 2026चं बिल, ह्याच्यात बदल काय होतो? बदल हा आहे की 23 बिल फक्त महिला आरक्षणाचं होतं आणि दुसरा 2026च्या बिलामध्ये तुम्ही परिसीमन घुसडलेलं होतं. हा बदल आहे. नाही खोटं बोलताय लोक, नाही, ऐकतायत नाही, तुम्हाला नाही. लातूर, तुम्हाला हे बघा, अभ्यासू हे समजतात बघा, लोक. हे प्रेरणाताई, बघा, 2023चं विमेन्स रिझर्वेशन बिल, महिलांना 33% आरक्षण, जनगणनेच्या नंतर परिसीमन झाल्यानंतर 33% आरक्षण मिळणार. आपण एकदा काढा ड्राफ्ट, आपण एकदा बघा. माझी विनंती आहे आपल्याला की तुम्ही 2023चा ड्राफ्ट बघा. माझा प्रश्नच तुम्हाला तो आहे की जर नाही नाही माझा नाही, आता मला दिशाभूल लातूरकरांना नाही होऊ मला द्यायचंय. ऐकतायत तुम्ही लातूरकर, आता हुशार आहे. 2023चा मी तेच ड्राफ्ट बघतोय, घ्या तोच ड्राफ्ट आहे आणि माझ्यासमोर. 2023चा माझ्या समोर ड्राफ्ट, तोच ड्राफ्ट आहे. मी तेच तेच बोलतोय, सांगते मी तेच तुम्हाला. बोलतोय. 2023चा ड्राफ्ट आपण तो बघा. मंजूर झाला असताना मला त्यामध्ये वाटतं काहीतरी गैरसमज होतोय आपला. नाही तुम्ही आपला लोकांची, काहीतरी तुम्ही आणि भारतीय जनता आपला पार्टी लोकांची काहीतरी दिशाभूल गैरसमज करताय. होतोय. तुम्ही आपला काहीतरी 2026च्या गैरसमज बिलासोबत होतोय. परिसीमन विधेयक का आणलं? कशासाठी? तुम्ही 23ला जर मंजूर झालता ना. माझी विनंती आहे, मी या मुद्द्यावरती फार बोलणार नाही. विषय बोलण्याचा नाहीये. तुम्ही 2023चा ड्राफ्ट काढा, हा, तुम्ही तो ड्राफ्ट मी तेच बघा आणि मग 2026च्या बिलाविषयी आपण बोलू. 23चा ड्राफ्ट काढल्यानंतर देशाने पाहिलंय, तुमच्या पंतप्रधानाने अभिनंदन केलं विरोधी पक्षाचं, हो, मग अडचण भाषणं केली आहे. आदरणीय मोदीजींनी महिलांनी- 2026च्या 17 एप्रिल रोजी भाषणामध्ये सांगितलं होतं, विरोधी पक्षांनी महिलांचा तो हक्क मिळण्यासाठी आताही सरकारला सहकार्य करावं. आम्ही अभिनंदन नाही, मी कोरा चेक देतो तुम्हाला. पहिलं जे केलं होतं क्रेडिट ते कुठे केलं? त्याचं क्रेडिट घेण्यासाठी विरोधी पक्षाने पहिल्यांदा जे सहकार्य त्याच्यामुळे केलं असं नाही, ते कुठे? नाही ह्या 23 भूमिका आहेत ना, या भूमिका 23 2023ला अभिनंदन आणि 2026ला अभिनंदन नाही. यावेळी तर तुमच्या- 2026ला मोठ्या प्रमाणात अभिनंदन आम्ही विरोधी हे पक्षाचं बघा, केलं असतं. पश्चिम बंगाल, तामिळनाडू राज्यात निवडणुका सुरू आहेत. तुम्ही बघताय मोदीजी जात आहेत तिथं काय भेलपुरी वगैरे खातायत, आपण सगळेजण बघतोय. या परिस्थितीमध्ये निवडणुकांचा काळ देशात असताना 17 आणि 18 एप्रिललाच अधिवेशन बोलवायचं, या पाठीमागे तुमचा काय हेतू होता? नाही, मला या सगळ्या विषयांना ना, काय झालं? म्हणजे अडचण झाली? विरोधी पक्ष म्हणून ज्यावेळी काँग्रेस आणि आघाडी बसलेले आहेत, तुम्हाला त्याच्यामध्ये निवडणुका दिसतात, त्याच्यामध्ये तुम्हाला नाही ते किंतु परंतु सगळे तुम्हाला दिसत दिसतात, नाहीत. पण महिलांचं तुमची आरक्षण चाल तुम्हाला कळत नाही दिसत देशाला, तुम्हाला वाटतंय? पण देशाला नाही, देशातली महिला आज दुःखी आहे. ती हा कशाला? क्षण विसरणार नाही. हा क्षण विसर तुम्हाला हा क्षण महिला विसरताना दिसणार नाही. तुम्हाला त्याची जाणीव नाही, कारण तुम्ही कुठल्या तरी घरातून आलाय, तुम्ही गोल्डन स्पून घेऊन आलेले, तुम्हाला नाही कळणार सामान्य महिलेची. देशातल्या सगळ्या महिलांना सामान्य तुम्ही एवढं महिलेच्या प्रेम करताय. लोकप्रतिनिधित्वाला गदा घालणारे लोक, हा काळा दिवस सामान्य महिला भारताच्या इतिहासामध्ये विसरणार नाही. महिला हे कधीच विसरत नाही, महिला मदत कधीच विसरत नाही आणि तिच्यावरती झालेला अन्यायही कधी विसरत नाही. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की हा मूलभूत हक्क आहे भारतातल्या प्रत्येक महिलेचा. आपण परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा हा देश आहे. बाबासाहेबांनी त्यावेळी या समाजाचा विकास, या समाजाची उन्नती ही त्या समाजात असणाऱ्या महिलेच्या उन्नतीवर अवलंबून आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या दशकामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना अधिकार दिले. त्यावेळी अनुभव मंटपामध्ये महात्मा फुलेजींनी एक पुरुष शिकला. प्रेरणा होनराव चांगलं बोलते हे महाराष्ट्राला चांगलं बोलायचं माहित आहे. नाही तुम्ही विषय भरकटू नका, तुम्ही विषय भरकटवू नका. मी सामान्य महिलेसाठी लढा देणारी, दोनच गोष्टीचा खुलासा आजच्या चर्चेमध्ये झाला सामान्य पाहिजे. महिलेसाठी लढा देणारे, सामान्य कुटुंबातून आलेले आदरणीय मोदीजी सामान्य महिलेला प्रतिनिधित्व मिळावं याच्यासाठी त्याला विरोध कोणी झगडतायत. केला? ही गोष्ट भारतातली महिला विसरणार नाही. परिसीमन करायचं होतं, दक्षिणेतल्या राज्यावर अन्याय करायचे होते. जनगणना हातातच नाही आणि परिश्रमाची घोषणा करायची होती. तुमच्या हातात जर जनगणना कायदा सांगतो. मला सांगा राजू पाटीलजी, दक्षिणेमधल्या
राज्यांमध्ये पण 50% जागा वाढणार. कुठे तर बिलामध्ये होतं 50%? हा शब्द अहो, प्रयोग बिलामध्ये होता का? देशाचे सन्माननीय गृहमंत्री ते म्हणले आता जाऊन मी एक तासात माननीय आणतो. अमित भाई यांनी स्पष्टपणे विरोधी पक्षाला सांगितलं. थांबा जरा, मी एक तासात घेऊन येतो. नाही स्पष्टपणे सांगितलं. बिलामध्ये तशी ऐका, तरतूद होती हे का? सगळ्या जगाने ऐकले, हे सगळ्या जगाने ऐकले. भारतीय जनता पार्टीच्या गोष्टी सगळं जग नेहमी ऐकतो. हो, खरं काय? हेच खरंय. प्रत्येक राज्यामध्ये 50% जागा वाढणार. तर तुम्ही दक्षिणेतल्या राज्यांचं आज आपल्याकडचं तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन आजचा दिवस लक्षात ठेवा. 23.76% आजचा दिवस लक्षात ठेवा. मी तुम्हाला पुन्हा बोलवणार आहे आणि तुमच्या या मुलाखतीला पुन्हा मी जनतेला ऐकवणार आहे की देशातल्या सर्व राज्याला 50% आरक्षण दिलं जाणार आहे महिलांचं. हे जे तुमचं विधान आहे ना, मी आपल्याला काय सांगते, लोकसंख्येच्या आधारावर का 50%? लोकसंख्येच्या आधारावर का 50%? आता ज्या जागा आहेत त्याच्यात 50% प्लीज प्रेरणा ताई. आता ज्या जागा प्रेरणा आहेत ताई, त्याच्यामध्ये 50% जागा इन्क्रीज होणार. लोकसंख्येचा आधार तुम्ही घेता. आता तुम्ही म्हणताय दक्षिणेतल्या विरोधकांचं म्हणणं आहे किती की मोठी फसवणूक करतायत दक्षिणेतल्या तुम्ही, मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने विरोधकांचा मिसगाईड करण्याचा अजेंडा आहे, सत्याच्या बाजूने मला सांगा दक्षिणेतल्या राज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आज 23.76% आहे. बरोबर, ठीक आहे. आफ्टर डिलिमिटेशन ते 23.87% होणार आहे. हे कसं ठरवलं तुम्ही? हे कसं काय? ते आता वाढवणार. जनगणनाचे आकडेच तुमच्या हातात नाही, तुम्ही कसं ठरवलं? 2026चं बिल, हे बघा. आणि एक मिनिट, 2026च्या बिलामध्ये जे आहे ते स्पष्टपणे मी तुम्हाला सांगते. काय आहे 2026? आता तुम्ही त्याला सेन्सस जोडून जर पुढच्या भविष्य काळातल्या गोष्टी 2011च्या जनगणनेचा बेस घेऊन मग बिल 2026 मध्ये जे वुमेन्स रिझर्वेशन बिल आलं त्याविषयी मी आपल्याशी बोलते. तर मग सोपं, हे परिश्रमांचा हा शब्द बाजूला काढून त्याच्यामध्ये स्पष्टपणाने 50% सर्व राज्यांना प्रतिनिधित्व मिळेल, 50% जागा सर्व राज्यांच्या वाढतील, असं मोकळं आणि सोपं बिल का नाही आणलं? मोकळंच बिल आणलं. काय बोललं? तुम्ही एकदा अमित भाईंचं भाषण ऐका. कितीदा ऐकू मला सांगा? तुम्ही एकदा ऐका. तुम्ही येणार तुम्ही एकदा ऐका. म्हणल्यानंतर म्हणजे अमित भाईंनी स्पष्ट लोकसभेमध्ये सांगितलं, अतिशय स्पष्ट सांगितलं, आणि त्याच्यावरती तुम्ही ऑपोजिशन लीडर्सचं बोलणं जे आहे ते पण ऐका. अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं त्यांनी. आता त्यावर मी फार नाही बोलू शकत. मला एक गोष्ट ऐकलंय ते मला स्वतःला, हे बघा, मला तुमची बाजू घ्यायची नाही आणि अपोजिशनची घ्यायची नाही. मला एक गोष्ट स्पष्टपणे कळेल की महिला आरक्षण बिलाला या देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकमतानं पाठिंबा दिला आणि महिलांचा सन्मान केला. परंतु यावर अंमलबजावणी न करता महिलांना पूर्णपणे 24 मध्ये अधिकार निवडणुकीचे 33% न देता तुम्ही पुन्हा 26 मध्ये एक बिल आणताय आणि त्या बिलाच्या सोबत परिसीमन जोडताय. तेही बिल ऐन निवडणूक काळात आणताय. तुम्हाला माहित होतं, तुमच्याकडे नंबर नव्हते, तुमचं बिल पडणार ह्याची तुम्हाला खात्री होती, 2/3 बहुमत तुमच्याकडे नव्हतं. केवळ विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि निवडणुकीचा फायदा मिळवण्यासाठी बंगालमध्ये किंवा इतर सर्व राज्यामध्ये जाऊन आरडाओरड करण्यासाठी की बघा काँग्रेसने, विरोधकांनी अमुक केलं, विरोधकांनी तमुक केलं, याच्यासाठी तुम्ही हा घाट घातला होता, असं मला या देशाचा एक नागरिक म्हणून वाटतं. मला स्पष्ट भूमिका सगळ्या जगाने बघितलेल्या आहेत. तुम्ही विरोधी पक्ष असाल, तुम्ही महिलांच्या या बिलाला पारित करण्यासाठी तुमचं मत दिलं असतं तर ते पण सगळ्या जगानेच बघितलं असतं. इलेक्शन हे फक्त भारतीय जनता पक्ष लढत नाहीये किंवा हा विषय इलेक्शन पुरता मर्यादित नाहीये. हा विषय तुम्ही इलेक्शन पुरता मर्यादित केलाय. माता भगिनींच्या हक्काच्या लढाईमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन झालं, प्रत्येकाचा वाटा असला तर त्याच्यात अडचण काय? तुमच्यासाठी महिला रिझर्वेशन महत्वाचं नाही? माता भगिनींचा तुमच्यासाठी सरकारला विरोध करणे आणि महिलांच्या हक्काला विरोध करणे याच्याशिवाय दुसरा अजेंडा तुमचा कुठलाही दिसला नाही. तुमची भाषणं लोकसभेमध्ये तुमच्या लोकांनी केलेली भाषणं, अहो विरोधी पक्षातल्या महिला खासदार म्हणतात आम्हाला महिला आरक्षणाची आवश्यकता नाही. तुम्ही काय सांगताय? तुम्ही त्यांची भाषण ऐकली नाही वाटतं? मग तुम्हाला त्यावेळी का नाही प्रश्न पडला की एक जबाबदार विरोधी पक्षात बसलेले खासदार, महिला खासदार म्हणतायत आम्हाला महिला आरक्षणाची आवश्यकता नाही, मग ती पार्टी कुठला पॉलिटिकल अजेंडा घेऊन आली होती? फक्त विरोधाचा अजेंडा होता. त्याच्यामुळे हे जर तर किंतु परंतु नाही, स्पष्ट भूमिका घेतलेले काँग्रेस आणि आघाडीचे त्या ठिकाणी बसलेले पक्ष आहेत, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या पद्धतीने इतिहासात सुद्धा आम्ही म्हणत आलो
की आम्हाला महिला रिझर्वेशन नको, तेच आम्ही आज 2026 मध्ये त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं. हे आम्हाला म्हणण्याची आवश्यकता नाहीये. ओके ओके. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की- त्याच्यामुळे घराणेशाहीतनं आलेले आणि त्याच जागा सामान्य महिला आमच्या समोर आली तर त्यांना फेस करण्याची ताकद त्यांची नाहीये, तिला ती ताकद त्यांना द्यायची नाहीये. अच्छा. हे स्पष्ट बोलण्यातून त्यांनी परावर्तित केलेलं आहे आणि तेच येस ऑर नो बटन दाबून त्यांनी आपलं मत देऊन टाकलेलं देऊन टाकलेलं तुमचं कारण विधेयक त्यांना पडलं. माहितीये की आपल्या घरामध्ये कोणीतरी आहे, आपण वडिलांचा तरी वारसा चालवतोय, आपण भावाचा तरी वारसा चालवतोय, आपण पतीचा तरी वारसा चालवतोय. तर मित्रांनो, या होत्या प्रेरणाताई होनराव. आपल्या पक्षाची भूमिका मांडत होत्या. आपण त्यांना कितीही एखादी गोष्ट खरी आहे असं म्हटलं तर ते मानायला त्यांच्या स्वभावाप्रमाणे, त्यांच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे तयारच होत नव्हत्या. ठीक आहे, मी चुकीचं असेल, त्या बरोबर असतील, परंतु खरं काय हे तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल. तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर कमेंट करा. आपल्या भावना पाहत राहा. प्रेरणाताई, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. नेहमीप्रमाणे आपलं जे घोडं आहे हे पुढे दामटण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. हे घोडं दामटवण्यासाठी नव्हतं, ते महिलांच्या हक्कासाठीच होतं. हीच लढाई आजची तुमच्या माझ्या समोरची नाहीये. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सामान्य महिलांना ते 33% आरक्षण लवकरात लवकर मिळावं, बरोबर. यासाठी या इंटरव्ह्यूच्या नंतर सुद्धा आम्ही आमचं घोडं दामटणार. कारण ते सामान्य महिलेसाठी आहे, तिच्या प्रतिनिधित्वासाठी आहे, ते एका रिव्होल्युशन साठी आहे आणि ते 2047च्या विकसित भारत संकल्पनेमध्ये या भारतातल्या सामान्य महिलेचं कॉन्ट्रीब्युशन झाल्याशिवाय हा भारत विकसित होऊ शकत नाही. ही ठाम भूमिका आदरणीय मोदीजींची जी आहे त्यासाठी आहे. आम्ही संघर्ष करणार, आम्ही लढा देणार आणि 33% विमेन्स रिझर्वेशन जागा वाढवून प्रत्येक महिलेला मेजर कॉन्ट्रीब्युशन करता यावं. SC ST ना सुद्धा त्या ठिकाणी रिझर्वेशनच्या वाढलेल्या जागांवर कॉन्ट्रीब्युट करता यावे, यासाठी आम्ही लढत राहणार. धन्यवाद.